विचार कोण आहोत आपण? कोण आहोत? तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा तसे भक्ती, बोलतरी गंगावती स्वीकार. मी आता जर तुम्हाला सांगितलं तुम्ही प्रत्यक्ष महादेवाचे अवतार आहेत म्हणून तुम्हाला म्हणलं तर तुम्हाला पटेल का? तुम्ही म्हणणार आम्ही कुठे देव आहोत, आम्ही तर माणसंच आहोत. पण खरं कोण आहे? आपण कोण आहे? देवाची वाले देवाचे आपण देव. ईश्वर हे पूर्ण भूतानाम. ईश्वर हा आत्मा हा ईश्वराचा अंश आहे. आपण देवच आहोत. पण आपण म्हणालो काय? आपण देव नाही हो, आपण माणसं होतो असा आपला गैरसमज झाला. का गैरसमज झाला? अज्ञान आहे, अज्ञान. प्रत्येक माणूस हा देवाचा अंश आहे. माणूस देव मानून घ्यायला तयार आहे. आम्ही नाही होत देव, आम्ही माणसं. अज्ञानामुळे आपण माणूस बनून घ्यायला. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. वाघाचं पिल्लू चुकून एका मेंढपाळाला सापडलं. मेंढपाळा लहान पिल्लू एवढं. आणि बरेच दिवस त्या मेंढपाळाने काय केलं? आपल्या शेळ्याचं दूध पाजलं त्या वाघाला आणि शेळ्यामध्ये चारायला नेऊ लागलं. मोठं झालं ते वाघाचं पिल्लू शेळ्यामध्ये चरून आलं. गवत खाऊ लागलं ते वाघ. वाघ कधी गवत खातो का? ते शेळ्यामध्ये राहून त्याला सराव लागला आणि सारखंच बनलं. आणि बऱ्याच दिवसानंतर जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला लांबून वाघाला डरकाळे मारले. डरकाळे वाघाबरोबर सगळ्या शेळ्या पळाले. त्याचं बघू शेळ्या पळालेल्या बघून ही वाघाचं पिल्लू बी पडलं. वाघानं बघितलं, अरे ही तर आपली जात पाहिजे, ही कसं पळाले, ही कसं शेळ्या चराले म्हणले. त्या वाघाचा पिल्ल्याला थांबविलं वाघानं. ए थांबल्या माझ्या जातीचा तू. अरे मी नाही बघ तुझ्या जातीचा. आणि मला आपण शेळ्या चरायचं असते का? आपण कोण आहोत? वाघ आहोत. म्हणजे आपण वाघ. आपण शेळ्याची शिकार करायची असते. त्याला म्हणा नाही तू असतील वाघ, मी नाही बोलतो. वाघानं सांगितलं तू वाघ आहेस. बघ शेळ्याचे पाय कसे, तुझे पंजे कसे, शेळ्याचे दात कसे, तुला कसे सुळे दात दिले, सगळं वर्णन भिन्न भिन्न आहे का नाही आपल्याला. हे सगळं त्याला अज्ञान घालून ज्ञान दिलं वाघानं. यावेळेस त्याला वाटलं खरंच आपण शेळी नसून इतके दिवस शेळ्यामध्ये राहिलं का शिकार केली शेळ्याची त्यानं. त्याला भ्रम झाला होता की आपण काय आहोत? शेळी आहोत. तसा आपण देवच आहोत. आपणाला एक भ्रम झालाय की मी कोण आहे? माणूस. कोणी एक ब्रह्मने पण एक काही भ्रमिष्ठ माणसं आहे. भ्रमिष्ठ एखाद्या माणसाच्या मनामध्ये भ्रम झाला का त्याला किती सांगा कळत. माया ब्रह्मे ब्रह्मला खरे. आता हे सगळे आपण कशात कोणता भ्रम झाला आपल्याला? माया ब्रह्म झालाय. मी म्हणता माझे खरे हे तो संपत्तीचे वारे मी माझं म्हणण्यामध्ये ही मायामध्ये बांधून घेतले माणसानं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध हे बोले या छंद.
मनातला भ्रम दूर करते. आता भ्रम या शब्दावर एक मी उदाहरण सांगणार आहे. भ्रमिष्ठ माणूस होता, डोक्यावर परिणाम झालेला. कधीच बाजारात न गेलेला माणूस बायकोनं सांगितलं जावा बाजारला काहीतरी भाजीपाला घेऊन या. सांगितलं की कधी गेलो नाही बाजारात. तिथे गेल्यावर कसं बोलावं लागते ते काय नाही ते मला काय माहित नाही. जाऊ म्हणजे काय होत नाही, आठवडी बाजार आहे काय जाऊन बाजार करून या. मी स्कूटवर जाऊ म्हणून बळबळ तिला वाटलं. पटकन म्हणला ठेवत म्हणला मी कधी बाजारात गेले. आणि जर बाजारामध्ये आता किती पब्लिक राहते म्हणजे त्या बाजारात, आणि मी जर बाजारात चुकून गेलो किंवा मी जर बाजारात हरपलो तर कसं करावं. यो पुढे भरमिष्ट होतं. बायकोनं म्हणजे तुम्ही हरकत नाही काय नाही जावा म्हणजे. नाही नाही मला जातच नाही. बायको हुशार होती. बायको म्हणजे काय तुमच्या पायाला काळा जोरावा लागला. जोपर्यंत काळा जोरा पायाचा आहे तोपर्यंत तुम्ही आहो. जोरा तुटला हरपलो म्हणून समजा कोण सांगितले आणि एवढं म्हणजे गेलं बाजारात. कधी नाही गेल्या गिराईक बाजारात गेलं. कसल्याच प्रकारचं ज्ञान नाही. बाजारात गेल्या 50 माणसं एका ठिकाणी गोळका करून बसले होते. तिथं गारुड्याचा खेळ चालू होता. गारुड्याचा साप ते तुटल्यामध्ये घेऊन आपण ती गारुडी आणि तुंगी वाजून ते साप नाचू लागलं होतं. ही जरे बघायला तिथे बघायला गेलं ते साप गारुड्याच्या टोपल्यातून सळकांनी मारलं. ते पब्लिक मध्ये केलं. आता पब्लिक मध्ये साप घुसल्यावर पब्लिक कशी केली असेल. साधी बीड